2025 या शरीर सौराष्ट्राच्या या भव्य कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय संपर्क प्रमुख तरेजी, त्याचप्रमाणे शिंदेजी, निलेशजी, सर्व या भागातले स्थानिक तालुका प्रमुख, शहर प्रमुख, युवा, महिला, सर्व संघटनेचे सहकारी, माझ्यावर आलेले माझे सहकारी भारतीय कामगार सेनेचे सन्माननीय श्री दिनेशजी, या असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष, संस्थेचे संस्थेचे प्रमुख ज्येष्ठ, त्याचप्रमाणे असोसिएशनचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, उपस्थित असलेले तमाम प्रेक्षक बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये धर्मवीर श्रीचा या भव्य शरीर सौराष्ट्राच्या कार्यक्रमाचा उद्घाटन झाला असं मी या निमित्ताने जाहीर करतो। मराठीत एक म्हण आहे, सर्व सोंग करता येतात परंतु पैशाचा सोंग करता येत नाही। जसं पैशाचा सोंग करता येत नाही तसं शरीराचा पण सोंग करता येत नाही। म्हणजे आम्ही कितीतरी देखील फोटोमध्ये पोट आत घालण्याचा प्रयत्न करतो, जातच नाही। आम्ही ते फोटोग्राफरला सांगावं लागतं, अरे लवकर काढ नाही तर माझा स्वतः जायचं। आम्ही स्वतः देखील अनेक अशा स्पर्धाचं आयोजन आणि नियोजन करण्याचं काम मी केलेलं आहे, म्हणून मला या गोष्टीची जाणीव आहे की एक आयोजन करणं किती कठीण असतं आणि त्याचं सातत्य ठेवणं अजून किती महत्त्वाचं असतं। ज्या वरळी विधानसभेमध्ये आपले नेते आदरणीय आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करतात, मी ज्यावेळी त्या भागाचा आमदार असताना मिस्टर युनिव्हर्स म्हणून आम्ही पहिल्यांदा ती स्पर्धा या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम केलं होतं आणि त्याला एक वेगळं लौकिक मिळवून देण्याची भूमिका आम्ही त्या कामामध्ये घेतली होती। असं असता तरी देखील तीच परंपरा वाड्यासारख्या शहरामध्ये नियमित रीतीने चालवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर निश्चितपणे चर्म उद्योग कामगार सेनेचे आमचे सहकारी भरत गायकवाडचं नाव हे आवर्जून घ्यावं लागेल। किती वर्ष झाली आता करता करता 19 वर्ष झाली, पण त्याला बघून असं वाटत नाही की त्यांनी काय प्रेरणा घेतली दिसते, वहिनीने पण घेतलेली दिसत नाही। पण आता ही प्रेरणा तुम्ही घ्या, कला असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक स्तरावरती पण देखील आपण पक्ष म्हणून आणि विशेषतः सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून पण देखील पोचलं पाहिजे। या दूरदृष्टिकोनातूनच सुप्रीमो सारखे भव्य क्रिकेटचे सामन्याचे पण देखील आयोजन आणि नियोजन करण्याचं काम आपण पक्षाच्या व्यासपीठावरती आपण करत असतो आणि त्याचा एक भाग म्हणूनच आपण पाहता की कला असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक स्तरावरती आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी असतील, स्वर्गीय बाळासाहेब असतील, यांनी सातत्याने प्राधान्य देण्याचं काम केलेलं आणि अनेक कलाकार असतील, क्रीडाप्रेमी असतील किंवा खेळाडू असतील, त्यांना प्रोत्साहन देण्याचं पण काम मला असं वाटतं ते करतायत। आणि म्हणून ज्यावेळी भरतजींचा आग्रह होता की 2 मिनिटं का होईना, कितीही उपस्थिती असली नसली तरी देखील आपली उपस्थिती प्राधान्य आहे, साहेबांनी मला फोन केलं ते आणि इकडे सर्व मान्यवरांनी फोन केल्यामुळेच मी आदरणीय आदित्यजींच्या वतीने आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या साहेबांच्या वतीने पण या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि भरतजी, तुम्ही असंच कार्य आणि काम पुढे करत चला। आमच्यासारखे अनेक लोक तुमच्या या सामाजिक कामाच्या मागे पूर्ण ताकदीने तुमच्या मागे उभे आहेत। हा असा असला तरी देखील ज्याचा मी उल्लेख जे तरेजीने केलं, ही गोष्ट खरी आहे की शरीर सौराष्ट्र हे मिळवणं हे फार सोपं काम नाही आहे, खूप मेहनत कष्ट करावे लागतात। संध्याकाळी हा संपूर्ण मैदान भरेल, आज मागी गणपतीचे पण विसर्जनाचे कार्यक्रम आहेत, अनेक मान्यवर येणार आहेत, येतील, पण या सर्व गोष्टी असते आणि आल्या तरी देखील ही प्रेरणा घेऊन आणि तरुणांना वाव देण्याचं काम आपण केलं पाहिजे। आणि म्हणून ज्या ज्या भागामध्ये आपली विकास निधी असेल किंवा त्या भागामध्ये आपल्या लोकांना कळत असेल, हे आयोजन आणि विशेषतः व्यायामशाळा करणं हे एक कठीण भाग आहे, ते करण्याचं काम पुढच्या काळामध्ये आपण कराल अशीतली अपेक्षा व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना तरे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या भरतचा सत्कार करावा, जेणेकरून पुढच्या वेळी आपल्याला बोलवेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या मान्यवर या।